नमस्कार मित्रांनो, मी अभिजित स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज आलो आहे मिराज सिनेमा अकोला इथे छावा चित्रपट याचा पब्लिक रिव्ह्यू घ्यायला मी आलो आहे इथं। आज संडे आहे तर पिक्चर हाऊसफुल आहे। तर आपण जाणून घेऊया प्रेक्षकांना हा चित्रपट किती पसंत येत आहे। तर चॅनलसोबत राहा। छावा हा चित्रपट बघितला, कसा वाटला तुम्हाला? छावा चित्रपट बघितल्यानंतर थोडं जोरात बोला। छावा चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यात आधी तर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांचा इतिहास काय आहे, खरोखर ते किती महापुरुष होते ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। आणि अशा टॉपिकवर लक्ष्मण ओतेकर साहेबांनी हा पिक्चर बनवला, त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार आहे। युवा पिढीला अशा टॉपिकवर पिक्चर पाहणं खूप गरजेचं आहे। पूर्ण समाजाला एकच मेसेज देईल, जिथं कुठं आहात, जसे आहात, सगळे कामं सोडा, सगळ्यात आधी छावा पाहायला। आणि जे क्लायमॅक्सचे जे शेवटचे जे 40 मिनिटं आहेत, त्या 40 मिनिटातनी कितीही कठोर माणूस असो त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीतनी त्यांच्यावर जेही अत्याचार झाले ते अत्याचार पाहून आपली आत्मा हादरून जाईल। आपल्याला एक सुई टोचलेली सुद्धा सहन होत नाही। छत्रपती संभाजी महाराजांवर इतके अत्याचार झाले तरीही ते त्यांच्या पायावर उभे होते शेवटपर्यंत। हॅट्स ऑफ टू यू। डायरेक्शन कसं वाटलं? खूप छान, खूप छान। 10 आउट ऑफ 10 स्टार्स मी देईल या मूवीला, डायरेक्शनला, सगळ्या गोष्टीला। मॅडॉक फिल्म, हॅट्स ऑफ टू यू। आणि एखादा डायलॉग, जर कोणता डायलॉग तुम्हाला चांगला वाटला? म्हणजे तसे तर सर्वच चांगले डायलॉग आहेत, पण एखादा डायलॉग नाही तर एखादा सीन ज्याच्यावर पाहून एकदम म्हणजे खूप छान आले असे डायलॉग खूप छान होता की जिथं औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना टीज करत होता आणि छत्रपती संभाजी महाराज त्यावर म्हणाले की आमच्या मरणासोबत स्वराज्यातनी प्रत्येका घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जन्माला येतील, पण ज्यावेळेस तू मरशील त्यावेळेस पूर्ण तुझी सल्तनत मरून जाईल। दॅट वॉज जबरदस्त। किती रेटिंग देसान? 10 आउट ऑफ 10। 10 आउट ऑफ 10। थँक्यू।